आहोत. चला घडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळेल. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळेल. तिथे पप्पी स्ट्राईक इन वरती आहे. शुभम पंचांचा इशारा सामन्याला होती सुरुवात. या पण 3:55 झालेत. पहिला बॉल पडेल 3:55 पहिला चेंडू पडत असताना गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक संदेश कर्नाळे याच्या हाती. स्वतः कर्णधार ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार तो कर्णधार. पहिलं षटक पहिला बॉल वाईड यॉर्कर. पहिला चेंडू इथे सटिक लेंथन लाईन वरती शुभमच्या अगेन्स्ट एक रणनीतीबद्ध जाणीवपूर्वक हेतुपूर्वक करण्यात येणारी गोलंदाजी. 3:55 पहिला चेंडू इथे पडलेला आहे. संदेश कर्नाळे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना या वेळचा चेंडू बाची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. शुभम पप्पी बाद. दुसऱ्या बॉल वरती दुसरा एक मोठा धमाका आणि इथे फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलाय संदेश कर्नाळे. संदेश कर्नाळे कमी गतीने गोलंदाजी करणं त्याच वेळेला दोन्ही बाजूला यष्टांच्या चेंडू वळवणं ही कसब त्याच्याकडे आहे. या मॅचची देखील ज्योती एंटरप्राइजेस या संघाने लडखडती सुरुवात केली आहे. मागील मॅचचा एकंदरीत आढावा घ्यायचा झाला तर मागील मॅचमध्ये अभि देखील दुसऱ्याच बॉलवरती शून्यावरती बाद झाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रणय चोरगे दाखल झाला आणि काय अफलातून इनिंग त्याने साकारली. त्या इनिंगच्या जुलावरती संघाने 70 धावा एक मोठं लक्ष उभं केलं होतं प्रतिस्पर्धी संघासमोर आणि जवळपास 40 रन्सने सामना जिंकण्यामध्ये यशस्वी देखील राहिले. 39 रनने एक मोठा घवघवीत यश ज्योती एंटरप्राइजेस या टीमने मात्र विजय नोंदवला होता. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय ऋषी. गोलंदाज संदेश कर्नाळे पुन्हा एकदा सज्ज होईल. हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डावी यशी सोडून जातोय. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन इथे येत असताना पाहायला मिळाली. व्हाईट बॉल. यावेळेला खोला टाकला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी कुठे ना कुठेतरी संदेश करण्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाली आहे. कारण अधिकचा वेगात इथे धारण करण्याचा प्रयत्न त्याने केला. प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. सातत्यपूर्ण आपण संदेश करण्याच्या गोलंदाजीमध्ये काही वेळेला ज्या पद्धतीने कमी गतीने गोलंदाजी करत असताना त्याला पाहायला मिळालंय. अनुशासनबद्ध गोलंदाजी करण्यामध्ये तो यशस्वी राहतो. उजव्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सहज साधा सोप्पा झेल इथे झेलला गेलाय आणि खेळाडू क्रमांक दुसरा शैलेशने टिपलाय. झेल खेळाडू झालाय फेल बाद. तीन 55 पहिला बॉल पडलाय. 3:58 झाल्यात. याकडे लक्ष वेधी आहेत. कॅप्टन संदेश कर्नाळे स्वतः गोलंदाजी करतोय. त्याला देखील ठाऊक आहे की वेळेला किती महत्व द्यायला हवं. पंचही जास्तीचे DRS घेणार नाहीत. त्यांनी आधीच सांगितलं कारण आपल्याला वेळेचं महत्व फार आहे. उद्या ठीक दुपारी 3 वाजता रिपोर्टिंग टाइम निलेजी पवार सरांनी काही वेळापूर्वी अनाऊन्स केलंय.
2 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झालेत. पहिल्या षटक प्रगतीपथावरती संदेश करण्याचे आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये घडते, तरी काय चिकी सिंगल खेळपट्टीच्या समीप होऊन अर्जित करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जिथे आपण 3 पाहत आहोत. DRS कॉल केलाय, रेफर केलाय तिसऱ्या पंचानं. बॅटिंग टीमने DRS घेतलाय. DRS कॉल इथे करण्यात आलाय, रेफर केलंय. तिसऱ्या पंचांना चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला. लेग बिफोरची अपील इथे झाली, ती पंचांनी उचलून धरली आणि अशा परिस्थितीमध्ये डिसिजन पेंडिंग आहे. जर का इथे हाईट फॅक्टर जास्तीचा आहे, अर्थात खेळाडू असेल नॉट आउट. उसळी जास्तीची इथे पाहायला मिळाली. पहा ना, हेतू पुरस्सर पंच कोणत्या गोष्टी पाहतात, कोणत्या बाबी पाहिल्या जातात. कारण आपण पाहिलं ना, डिरेक्शन ऑफ द बॉल, पिचिंग इन लाईन, हाईट फॅक्टर, लीगल डिलिव्हरी, बॅटला बॉल बरं झालाय की नाही, या साऱ्या गोष्टीची शहानिशा करण्यात येते आणि तदनंतर डिसिजन देण्यात येतो. राकेश ऑन स्ट्राइक. यावेळेला लोअर फुलटोल बॉल कलात्मकतेने चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. मितील धाबा 4. हा येतोय चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. सहा धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल उजव्या बाहेर. शेवटच्या क्षणाला लेट कट केलाय. आणखीन एक नेत्रदीपक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज राकेश, पहाना फलंदाजीच्या गोलंदाजाच्या गतीचा उपयोग इथे केला. शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ असते ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं राकेशने. चांगल्या थाटणीचे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. वेळ तुम्ही घेतलात. पहिलं षटक हाताळण्यासाठी अगदी 8 मिनिटाचा वेळ या पहिल्या षटकासाठी लागला. 8 मिनिटं खर्च केले. 4 वाजून 3 मिनिटं झालेत. 3 वाजून 55 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. संघाची धावसंख्या धावफलकावरती सद्य परिस्थितीमध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद. ज्योती इंटरप्राइजेस या संघाकडे एक बाब नेहमीच पाहायला मिळाली, कारण विकेट जरी गमावल्या असतील ना तरी स्कोर कार्ड हे हलतं ठेवलंय. रन्स अर्जित करण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. योगेश पहिला बॉल, स्वागत केलंय योगेश. पहिल्या बॉलवरती चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. कर्णधार, संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आज बॅटिंग करावीच लागेल. संघ अडचणीमध्ये आणि चांगल्या दर्जाचे स्ट्रोक खेळावे लागतील. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 14. पुढचा बॉल योगेश करणाळे. उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा रूम बनवले आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषा ओलांडेल. दुसरा बॉलवरती दुसरा चौकार.
अगदी चेंडूच्या मेरिटवरती क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिल्यानंतर केली जाणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि स्ट्रोक सिलेक्शन पहा किती चांगले आहेत. हाफ ट्रॅकर बॉलवरती हाफ आर्म पूल ऑन साईडला चांगल्या डाटणीचा खेळला. रूम मिळाला आउटसाइड ऑफ स्टंप, त्याला पाठवलं स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 18 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद. 18 रन्स ऑन दी बोर्ड. हा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. वेगवान चेंडू इथे योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पोलादपूर तालुका हल्लीचे क्रिकेट आणि महाराष्ट्रभर या पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटची चर्चा सातत्यपूर्ण पाहायला मिळाली आहे. परंतु केवळ पोलादपूरमध्ये क्रिकेटच नाही तर पोलादपूरमध्ये मी किक बॉक्सिंगमध्ये श्रावणी कोळसकर यांचेही कौतुक करेन, कारण आज एक भारतासाठी आणि संपूर्ण पोलादपूरकरांसाठी गौरवास्पद बाब त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अभिच्या बॅटमधून चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. यावेळेचा बॉल ब्लाइंड डेट स्ट्रोक होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतो. यष्टिरक्षकाचा वेध घेतला. 22 धावा धावफलकावरती आहेत. अभिच्या बॅटमधून चौकारांची बरसात होतीये. 22 धावा धावफलकावरती आहेत. अभिने जर अर्धशतक ठोकलं तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. शैलेशदादा कोळसकर साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक त्याच्यासाठी देण्यात येणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतो. 2 षटकांच्या अंती 11च्या धावगतीने 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 खेळाडू बाद. किक बॉक्सिंग मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी श्रावणी कोळसकर यांचे पिताश्री यांच्या माध्यमातून अभिसाठी अर्धशतकासाठी 5,000 रुपये आणि 3 बॉल 3 षटकार 2,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 2 षटकांचा खेळ संपला. 11च्या धावगतीने 22 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. एक फिरकी पट्टू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आदित्य पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळले. अगदी कलात्मकतेने नटराज स्टाईलने खेळलेला फटका फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. राकेशच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. पाच चेंडू 12 धावा. नॉट आउट बॅटिंग करतोय राकेश. मैदानामध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. लेट कट सुंदररित्या केला. हा चेंडू अगदी दिशा दिली. यावेळेला आडवा बॅटने बॅटची लिडिंग एज घेतली आहे. प्रॉपर टायमिंग होऊ शकलेला नाही. हा चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक योगेश पोचेल तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. अभिची बॅटिंग अगदी त्याची रनिंग बिटवीन विकेट चांगल्या रीतीने पाहायला मिळाली आहे. आता मात्र त्याला तो सूर गवसलाय. अभि तो पुन्हा एकदा त्याच दाटणीचा खेळ करणारा अभि पुन्हा एकदा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. आत्मविश्वासाने खेळतोय तो. 2 धावा आल्यात. स्विचिट करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाकडून चुकी. बॅटची घेतली आहे कडा. फाईन लेगला धाव मिळतील त्याच्या. पंचांचा इशारा हा येतोय. आणखीन एक चौकार.
पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर कट केला. पुन्हा एकदा पॉइंटला क्षेत्ररक्षक. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पुढचा चेंडू लोअर फुलतोच बॉल. अभिच्या मधून आकाशाला गवसणी घालणारा फटका, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाती जाऊन चेंडू हातामध्ये आला होता, परंतु तो विसावा घेऊ शकलेला नाहीये. झेल ड्रॉप. अभिला जीवदान हानिकारक राहतात, कारण या आधीच्या मॅच मध्ये प्रणय चोरगेला जीवदान मिळालं. त्याने अक्षरशः हाहाकार माजवला मैदानावरती. लोअर फुलटोस बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. चेडूच्या खाली दुसऱ्या बॉलवरती दुसरा झेल ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये चालू तरी काय, कारण अशा रीतीचे कॅचेस व्हायला हवेत. अगदी अलगदरित्या झेलले जाणारे झेल मैदानाच्या आतमध्ये हातातून निसटतायत. अंघोळ करत असताना ओला साबण हातातून निसटावा त्या रीतीचे कॅचेस इथे ड्रॉप झालेत. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. चला, जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू शकत नाही. 4 वाजून 11 मिनिटं झाल्यात. 16 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला 3 षटकांसाठी. यस अंपायर. यस कॅच. अभिचा षटकार इथे चेक करण्यात येईल. पस्तीस धावा आहेत धावफलकावरती. ज्योती इंटरप्राइजेस. थांब चेक करतोय. थांब जरा. युवराजी कृपया संपर्क साधा. सचिव साहेबांना मी विनंती करेन, कृपया संपर्क साधा. मी विनंती करेन वीरेंद्रजी मोरे, कृपया संपर्क साधा व्यासपीठाशी.
चला 2 सिंगल आल्यात. संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते. 35 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. सौरभ गाडगे गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. एक उंचपुरो असा गोलंदाज, अग्रेशनने भरलेली गोलंदाजी करण्यामध्ये या खेळाडूकडे महारत आहे. गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना चौथ्या षटकाच्या दरम्यान ज्याला आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेचा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली या षटकाची. सौरभ नो बॉल. नो बॉल. क्षेत्ररक्षण करत असताना यष्टिरक्षकाने इथे नो बॉल आला. फ्री हिट असेल. पुढचा चेंडू फ्री हिट. पुढचा बॉल सौरभ. यावेळेचा फटका क्लासिकल अंदाजामध्ये स्टायलिश स्ट्रोक केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. त्याच्याकडून चुकी झाली आहे. इथे धावा मिळत येईल ते एकंदरीत त्या 2. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचेल ती एकंदरीत पुढे सरकते. 38 धावा फलकावरती आहेत. सौरभ पुन्हा एकदा पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर लटकट केला. पॉइंटला बीट केलाय. चांगल्या दर्जाची बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने शॉर्ट बॅक लेफ्टने बॅटिंग करावी त्या रीतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळतोय राकेश. आणि म्हणून की काय जास्तीचा वेळ व्यतीत करत असताना रन्स देखील त्याच्या बॅटमधून चांगल्या रीतीने आल्यात. बॉटोमॅन स्ट्रॉंग आहे त्याचा. हलक्या हाताने बॅटिंग करतो. तिहेरी धावा इथे आल्यात. संघाची धावसंख्या 41 धावा फलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी बोर्ड. 41 धावा फलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. रन्स तर चांगल्या दर्जाचे आल्यात. अभि मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. राकेशने त्याला चांगली साथ दिली आहे. लोअर फुलटोज होता. ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला चुकी झाली आहे. झेल निसटलाय. दुसरं जीवदान अभिला इथे प्राप्त झालेलं पाहायला मिळालंय. राकेशला 1 जीवदान, 2 जीवदान अभि केसरकरला प्राप्त झालेली पाहायला मिळाल्यात. आणि म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जीवदाने नेहमी हानिकारक राहतात आणि क्रिकेटमध्ये मिळालेली जीवदानं ही नेहमीच हानिकारक राहिलेली पाहायला मिळालेत. 42 धावा फलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद. स्कोरबोर्ड हलतं ठेवलं. विकेट जरी गमावल्या असतील तरी देखील स्कोरबोर्ड हलतं ठेवण्यामध्ये यशस्वी राहिले ज्योती एंटरप्राइजेस. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं परंतु यावेळेला चुकी केलेली नाही आहे. झेल टिपलाय. खेळाडू क्रमांक होईल 3रा बाद. बॅटर सुमित वाघमारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. खेळाडूने मागील मॅच मध्ये 3 बॉलवरती 10 धावा गोळा केल्या होत्या. 2 चौकार त्याने ठोकले होते. परंतु घिसाडघाई स्वतःलाही अंगलट आली आणि अगदी एक खेळाडू देखील त्याने बाद केला. संघाला थोडंसं अडचणीमध्ये आणलं होतं सुमितने. परंतु जिथे मॅटर मोठे असतात ना तिथे प्रणय चोरगे उभा राहिला आणि त्याने बॅटिंग केली. पहिला बॉल फेस करत असताना चेंडूला पाठवलंय. सुमित वाघमारे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर. ठोकलाय षटकार.
नाही, 100 रुपये मिळतील पण ते स्वतःने स्वतःला द्यावे लागतील. षटकार आलाय. सौरभ घाडगेवरती हल्ले इथे चढवलेत. सुमित वाघमारे इंटेंट काहीसा वेगळा आहे, अप्रोच काहीसा वेगळा आहे. त्याचा निराळे बॅटिंग केली आहे त्याने आजच्या दिवसामध्ये. आजच्या रजनीमध्ये चांगल्या बॅटनीचे स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती आहे 48 धावा धावफलकावरती आहे. 3 खेळाडू बाद झाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. चला घाई करा, कारण एकंदरीत आपण पाहिलं ना तर आपण वेळ घेतला 26 मिनिटाचा 4 षटक हात आणण्यासाठी. गोलंदाजीमध्ये फेरबदल. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. एकाच एंडने चांगल्या धाटणीची गोलंदाजी केली. एंड बदललेला नाही आहे स्वतःचा, फार एंडने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल मिस टायमिंग राहिला. चेंडू मध्ये कॅच इम्पॉर्टंट आहे. कॅच पकडला तर मॅच मध्ये येणार. प्रयत्न चांगले केले, फेकी करण्यात येतात, तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या. त्या दोन संदेश करणारे. पहिला चेंडू त्याने हाताला अगदी गुडलेन स्पॉटवरून रायझिंग डिलिव्हरी होती. बॅकफुटवर येऊन येणं पुल करण्याचा प्रयत्न केला. लीडिंग एज घेतली. कॅच पकडण्यामध्ये असफल राहिला. धावा मिळाल्या. त्या दोन संघाची धावसंख्या अर्धशतक कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. संदेश खोला टाकला. बॉटम हँडने हलक्या हाताने केलेला स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कोणती रन्स इथे मिळणार नाहीये. ज्योती एंटरप्राइजेस आणि अभि केसरकरला डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. सुमितने आल्या आल्या एक मोठा स्ट्रोक खेळत असताना त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. एकंदरीत एक बाब चांगल्या दाटणीची केली. आपल्याला ज्या एंडने चांगल्या दाटणीचे चेंडू हातात आलेत, किंवा विकेट मिळवल्यात, स्वतःचाही एंड चेंज केलेला नाहीये, किंवा योगेशचा एंड चेंज केलेला नाहीये. आणि सौरभ देखील एकाच एंडने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. जो गोलंदाज ज्या एंडने चांगली गोलंदाजी करू शकतो त्याला त्या एंडने, त्याच्या पसंतीच्या एंडने गोलंदाजी मार्कवरती आणणं ही बाब देखील तितकीशी महत्वाची राहते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाला मनामध्ये अगदी प्रश्नांचं भडीमार काहूर माजवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हा बॉल डावीशी सोडून जाणारा राहिला. अवांतर धाव आली आहे. संघाची धावसंख्या 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 रन्स ऑन दी बोर्ड. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. काही चेंडू वेगाने, काही चेंडू कमी गतीने, काही चेंडू वळवणारे आणि काही उसळी घेणारे. संदेश करण्याच्या गोलंदाजीची खासियत राहिली आहे. गोलंदाजीचा पारिपाक त्याने जुळवलाय. यावेळेला थेट गेस्टांचा वेध. नजर हटी, दुर्घटना घटी. खेळाडू बाद. सोळा धावांची खेळी करून अभिबाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय मागील मॅचमध्ये 41 धावांची खेळी त्या खेळाडूने साकारली होती. त्याला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेलं. 41 धावांची तुफानी इनिंग त्याने साकारली होती. संघाला अडचणीमधून बाहेर काढलं होतं. तो बॅटर मैदानावरती दाखल झालाय. धावफलकावरती धावा 51. चौथा खेळाडू बाद झालाय. स्कोरबोर्ड हलतं ठेवलं. रन्स आल्यात. हे दोन्ही बॅटर डेथ ओव्हरमध्ये रन्स गोळा करण्यामध्ये तितकेसे यशस्वी राहिलेत. त्या दोन खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत.
गोलंदाजी मार्कमध्ये संदेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल. 4:25 झाल्यात. 3:55 पहिला चेंडू पडला होता. पहिला बॉल आल्या आल्या इथे प्रणय चोरगे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 5वे षटक प्रगतीपथावरती आहे. टायगर गावचे सुपुत्र सोमनाथभाई यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक स्वागत. एक वेगवान चेंडू आणि डॉट बॉल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना संदेश. यावेळेला फटका तर चांगला पॅरलल फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा येतोय. षटकार. प्रणय चोरगेच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार आला. संघाची धावसंख्या 57 धावा फलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये पेनल्टी लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण 3:55 पहिला बॉल पडला होता आणि आता मात्र 4:27 झाल्यात. 32 मिनिटं घेतली आहेत या इनिंगसाठी. 5 षटक हाताळण्यासाठी 32 मिनिटाचा वेळ घेतला. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये बोलवावा लागेल. क्षेत्ररक्षणाची सजावट जिथे आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कल, 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. पाच षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 57 धावा धावफलकावरती आहेत. एका पेनल्टीने मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागणार आहे. जुने चेंडू अवेलेबल नाही आहेत. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका प्रणय, कारण सिक्सरचा बॉल नवीनही बाहेर जातो आणि जुनाही. सायकरीणवरती सुमित वाघमारे. 57 धावा धावफलकावरती आहेत. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. उद्वयसीच्या बाहेर हाफ ट्रॅकर जास्तीची उसळी प्राप्त केली चेंडूने. उसळी घेणाऱ्या बॉलला कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. पंचांच्या डिसिजनला इथे चॅलेंज केलं. DRS घेतलं, रेफर केलं पंचांना. तिसऱ्या पंचांना हाईट जास्तीची पाहायला मिळाली होती. या बॉल मध्ये उसळी जास्तीची प्राप्त झाली. नेक्स्ट मॅच चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात. नेक्स्ट मॅच मध्ये योगेश सरकार किनेश्वर आणि मराठा वॉरियर्स. नेक्स्ट मॅच चला 1 बाउन्स आहे. फेअर डिलिव्हरी आहे. नेक्स्ट मॅच योगेश सरकार किनेश्वर आणि मराठा वॉरियर्स. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन मराठा वॉरियर्स आणि योगेश सरकार किनेश्वर. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. जास्तीची उसळी प्राप्त केली होती चेंडूने. यावेळेला बॅटची लिडिंग एज. बॅटच्या स्टिकरला लागला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. शैलेशने टिपला झेल. खेळाडू सुमित वाघमारे बाद.
संघाची धावसंख्या धावफलकावरती तिथे 57ला 5वा खेळाडू बाद झालेला पाहायला मिळतोय. विकेट मिळवली आहे सुमित वाघमारे. बाद होऊन तमुच्या आचऱ्याला परतला नवीन बाद फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेला जागा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एक एक धाव कितपत महत्वाची राहणार आहे, कारण एक एक धाव्याने एक मोठं लक्ष इथे उभं करता येऊ शकतं. 58 धावा धावफलकावरती आहेत. 58 रन्स ऑन द बोर्ड. 60 ते 65 धावा एकंदरीत 70 बनतील असंच वाटत होतं. यावेळेचा फटका ऑन साइडला. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. चला टॉस करण्यात येईल. मराठा वॉरियर्स टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. दोन्ही टीमचे कर्णधार पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव साहेब युवराज साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा करण्यात येईल टॉस. शेवटची मॅच दुसऱ्या रजनीतील. प्रणय चोरगेला आजच्या रजनीमध्ये बॉल आहे तो फुटबॉल दिसू लागलाय. काही चर्चा आजच्या या दुसऱ्या रजनीनंतर अशी येईल की दिवसापेक्षा जास्त प्रणय चोरगेला रात्रीचा बॉल चांगला दिसतो. उद्वेसीच्या बाहेर कव्हर्सला केले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने सेकंड रन कंप्लीट केली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस मराठा वॉरियर्स या टीमने नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय. 2 धावा इथे अर्जित करण्यात आल्या. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 66 धावा धावफलकावरती आहेत. ज्योती एंटरप्राइजेस मागील मॅच मध्ये 70 रन बनवल्या होत्या. या मॅच मध्ये 66 धावा. अजूनही काही चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. इनिंग अजूनही संपलेली नाहीये. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळला. फाईन लेगला जागा बनवत असताना चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा ज्योती एंटरप्राइजेस 70 धावा धावफलकावरती. प्रणय चोरगे पुन्हा एकदा अडचणीमध्ये उभा राहिला संघासाठी आणि रन्स त्याने बनवल्यात. पूर्वार्धाचा खेळ संपला. 70 धावा धावफलकावरती आहेत. या पण आवाजामध्ये करूयात बदल. आवाज असेल प्रसादजी परबसदांचा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. चला क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित व्हा. हॅलो. इथे एक सन्मान होतोय पोलादपूर तालुका क्रीडा असोसिएशनला नेहमीच आणि संपूर्ण पोलादपूर तालुक्यामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतोय ते आमचे साथी समालोचक आदरणीय सन्माननीय बाला पवार सर यांचा इथे यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. मी युवराजी दाभेकर यांना विनंती करतोय की आपण बाला पवार सर यांचा सन्मान करायचा आहे. युवराजी दाभेकर सचिव यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल बाला पवार सर यांचा यथोचित मान सन्मान. चला फलंदाज लगेचच पॉझिटिव्ह पाठवून द्या ग्राउंडच्या आतमध्ये. बॅट्समन लगेचच ग्राउंडच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत.
हॅलो, इथे केला जातो यथोचित मान सन्मान. या स्पर्धेला 2 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकला असे आमचे साथी समालोचक सन्माननीय आदरणीय बाला पवार सर यांचा केला जातोय खजिनदार साहेब सुनीलजी उतेकर यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आहोत प्रसाद परब सर यांचा. थँक्यू. चला धन्यवाद. थँक्यू सो मच गणेश केसरकर. खूप खूप धन्यवाद जयेश भोसले आमच्यापासून रजा घेत आहेत. थँक्यू सो मच आजच्या दिवसासाठी. आपण वळूया लगेचच मॅचकडे. आपण सामने ते लगेच सुरू करत आहोत. सेकंड इनिंगमध्ये 71 टू विन हे टार्गेट आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की ज्योती एंटरप्राइज या संघाने बॅटिंग केली. धावा कुठल्या ते 70-71चं लक्ष ठेवलं आहे. तो पृथ्वी 11 या संघासमोर. बॅट्समन ऑलरेडी ग्राउंडवर पोहोचलेत. सलामीचे फलंदाज या डावाला सुरुवात करण्यासाठी सामना त्वरित सुरू करायचा आहे. दोन्ही आमचे पंच रेडी आहे. आपण बघतो म्हणजे सचिन सावंत आणि गणेश बाविस्कर. लक्षात ठेवा जेव्हा पंचांनी सिग्नल केला आहे तोच मात्र टाईम इथे काउंट केला जाणार आहे. पंचांनी इशारा दिला आहे सामना आपण सुरू करत आहोत त्यामुळे 30 वेळ काउंट केली जाईल. संदेश आणि संदेशच्या सोबत मनोज. पहिला चेंडू ड्राईव्ह चांगला फटका. गॅप खूप मोठा आहे. वॅकेट एरिया चेस सुरू आहे. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने जातोय आणि सीमारेषे बाहेर. चौकार. 4:37 आणि पहिला चेंडू आपण बघतो लँड होतोय 4:37ला. त्यामुळे या वेळेमध्ये जी दिलेली वेळ आहे पहिल्या 5 षटकांसाठी 25 मिनिटं. अन्यथा तुमचा एक खेळाडू जो बाउंड्री लाईनवर असतो तो आतमध्ये बोलवला जाईल. हे चित्र आपण याच इनिंगमध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये बघितलेलं आहे. पहिल्या चेंडू चौकार फलंदाज संदेशच्या बॅटमधून. हो चांगलं टायमिंग. गॅप खूप मोठा आहे. वॅकेंट एरिया पुन्हा एकदा इम्प्रुव्हाइज केला हा फटका आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगमधून सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक चौकार. 2 चेंडू 2 चौकार. सुरेख सुरुवात. बॉलिंग मार्कवर सुमित आणि पॉवर प्लेमध्ये त्याचा समाचार घेत असताना स्ट्रायकिंग एंडला संदेश कर्नाळे. धावसंख्या दाफलकर 8 धावा. द विकेट. हो हा चेंडू खूप चांगला होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेर. थोडासा वाईड यॉर्कर केला होता या चेंडूला आणि मागचे 2 चेंडूवर 2 चौकार आले होते. नंतरचा पुढचा चेंडू कमबॅक करणारा होता तो गोलंदाज सुमितचा. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोअर म्हणून काम करत असताना पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सचिव युवराज दाभेकर आमच्यासोबत उपस्थित आहेत. पुढील चेंडू पुन्हा गोलंदाज सज्ज उजव्या त्याने. ओव्हर द विकेट. हो थोडंसं थांबून पॉज घेऊन फटका एक्झिक्यूट केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट आहे चेंडूवर आणि धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली ती 9 वर. 9 धावा धावफलकावर. लक्ष 71चं. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मनसूबा आणि प्रयत्न असेल तो फलंदाजी करत असताना पृथ्वी 11 या संघाचा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पोहोचला तो मनोज. बॉटम हँड सेन्सिबल शॉट. खोलटाव्याचा चेंडू होता. फक्त दिशा दिली चेंडूला. स्टिअर केलं ऑन साईडला पुश करत असताना आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली. ती पण बघतोय 10 धावा धावफलकावर. समोर खेळण्याचा प्रयत्न बघतो की व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही. फॉल्समध्ये चेंडू अडवलाय सुमितने आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखलकर 10 धावा 2 चौकार 2 सिंगल 2 डॉट असं स्वरूप आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये. 71चं लक्ष आहे. 71 टू विन फ्रॉम द 6 ओव्हर आणि रिक्वायर्ड रन रेट जो तुम्हाला ठेवायचा तो 11.83 म्हणजे जवळजवळ 12 धावा 11 ते 12 धावा तुम्हाला करायच्या आहेत. त्यापैकी आल्या त्या 10 धावा धावफलकावर. अजूनही 61 धावा करायच्या आहेत. 12.20 या गतीने बॅटिंग आता करावी लागेल तुम्हाला. सरासरी आपण बघतो की रन रेटचा मात्र वाढला आहे. रिक्वायर रन रेट वाढला आहे. बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेचा अजून एक षटक आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज घेऊन येईल अभि केसरकर. चला मॅच स्पीडअप करा. चेंडू शिल्लक आहे 30 धावा करायच्या अजून 61. मग अशी आम्ही वेळ नमूद केली आहे 4:37
इथे सामना सुरू झालाय. जसं सकाळी संदीप कदम यांनी उल्लेख केला होता की पहिल्या मॅचसाठी सगळ्यांना माफी आहे, पण सेकंड राऊंडपासून मात्र कुठल्या प्रकारची हलगर्जीपणा चालणार नाही. अभि केसरकर राऊंड विकेट अटॅक करेल. समोर आहे तो संदेश. स्वीप करायचा प्रयत्न अपील पंचांकडे. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. हलकीशी बॅटची एज होती. हा चेंडू घेऊन आपण बघतोय मागे जातोय निघून. पंचांनी तेच सिग्नल केलाय, तो सिग्नल केलाय. पहिला चेंडू निर्धाव. स्ट्रायकिंगला संदेश उभा आहे, संदेश कर्नाळे. फुल टॉस, वॅकेंट एरिया, खणखणीत फटका, सीमारेषेबाहेर चौकार. लॉंग लेग बाउंड्री क्लिअर करतोय आणि संदेशच्या बॅटून हा पहिला चौकार आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये या इनिंगमध्ये, जिथे एकत्र धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघितलं की धावसंख्या 10 होती आणि पॉवर प्ले दुसरं सुरू झालंय. आपण बघितलं की या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव, पुढच्या चेंडू चौकार. पॉवर प्लेचा योग्य इथे वापर करत असताना फलंदाज संदेश. ओ थोडंसं दूर ठेवलाय, खूप बाहेर आहे चेंडू. ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट बॉलचा सिग्नल पंचांचा येतोय. गणेश बाविस्कर यांचा. धावसंख्येत बरं धावसंख्या पोहोचली ती आपण बघतो ती 15 15 ऑन द बोर्ड. दोन्ही आमचे पंच तटस्थ आहेत. गणेश बाविस्कर, सचिन सावंत या सामन्यामध्ये. स्वीप केलाय, मागे चेंडू आपण बघतोय फाईन मध्ये आणि एक अत्यंत फाईन शॉट बघायला मिळतोय. फाईन लेग बाउंड्री बाहेर चौकार. अक्षरशः ग्राउंडवर झाडू फिरवली असा फटका बघायला मिळाला आणि खूप चांगला स्वीपचा फटका आपण बघत असताना आपल्याला बघायला मिळतोय. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला संदेशच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचली ती 19 वर, 19 ऑन द बोर्ड. आतापर्यंत 2 चौकार, आतापर्यंत या षटकामध्ये 1 वाईड, 9 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेले आहेत. नाईन्टीन ऑन द स्कोर कार्ड. संदेशसाठी तर बघायचं फिल्डिंग कशाप्रकारे सजवली जाईल. डीप स्क्वेअर लेग ठेवलाय, लॉंग ऑन ठेवलाय, एक लॉंग ऑफ थोडासा क्लोज उभा केलाय, थोडासा वाईडिश उभा केलाय खेळाडू लॉंग ऑफमध्ये संदेशसाठी. पुन्हा स्वीप, अप्रतिम टायमिंग, पॅडल स्वीपचा हा फटका, लिडिंग एज घेऊन चेंडू पण पुन्हा आपण बघतोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार. लागोपाठचे 2 चेंडू 2 चौकार. 11 ते 12 धावा प्रति षटकामागे करायच्या, त्याच उद्देशाने पण बघतोय फलंदाजी सुरू आहे ग्राउंडवर. बॅटिंग होत असताना ऋत्वी इलेव्हन या संघाची एकच धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे मैदानावर पॉवर प्लेचं आणि धावसंख्येत आपण बघतोय तेवढ्याच वेगाने भर सुद्धा होते. धावसंख्या 23 धावा. चेंडू शिल्लक ते 28 करायचे, ते अजूनही 26 चेंडू 48 धावा. 26 बॉल अँड 48 टू विन. हो, हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा दूर ठेवला बॅट्समनच्या रीच पासून, त्याच्या बॅट पासून, आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावसंख्या काय माहिती 23 धावा धावफलकावर. अभि पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज. हो, चांगला चेंडू होता. रायझिंग डिलिव्हरी, रायझिंग चेंडू सरप्राईज करणारा ठरला आहे तो फलंदाज संदेशसाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सध्या आपण बघतो की 11:30ची गती आहे धावफलकावर, जेव्हा 23 धावा अंकित झालेत. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण बघतोय ती मनोज आणि संदेशमध्ये. आणि अजून आता चेंडू शिल्लक आहे 24 आणि करायचे ते अजूनही 48, म्हणजे रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचतोय तो 12 वर प्रति षटकामागे. 12 बॉल अँड 48 टू विन. 24 बॉल अँड 48 टू विन. चला मॅच स्पीडअप करा. पॉवर प्ले संपले तर पुन्हा एकदा सुमित बोली मार्कवर येतो षटक क्रमांक 3 मध्ये.
हो, स्वीप करायचा आहे. टायमिंग आपण बघतो. हा फटका एक्झिक्यूट केला फाईन लेगमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक येईल तेव्हा ते चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होतील. गुड रनिंग. 2 धाव इथे वेगाने पूर्ण करतोय. स्ट्रायकिंग एंड आपण बघतो फलंदाज तो मनोज आणि धावसंख्या आपण बघतो ती 25 धावा. काउंटर सेंचुरी कंप्लीट झाली आहे पृथ्वी 11 या संघाची. बॉलिंग मार्गवर सुमित आहे. सुमित पुन्हा राऊंड विकेट अटॅक करतोय. ओ लिडिंग एज आहे. बघायचं तिथे मात्र झेलपर्यंत पोहोचणार का विकेट किपर की गोलंदाज. आणि दोघांमध्ये हाच संभ्रम होता की एक्झॅक्टली कोण पोहोचणार मैदानाच्या आतमध्ये तिथे मात्र सर्कलच्या आत झेल घेण्यासाठी. पण दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं नाही. एक्झॅक्टली दोघांच्या मध्येच चेंडू पडला आणि मिळेल ती फक्त मनोजला. या चेंडूवर एकच धाव. धावसंख्येत बरं धावसंख्या 26. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 71चा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या ऋतू 11 या संघाला. त्यापैकी आपण बघतो त्या धावफलकर 26 धावा अंकित झाल्या आहेत. अजूनही 45 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला संदेश. हो बघायचा हा फटका पॅरल स्ट्रोक गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. तिथे झेल ड्रॉप. झेल सुटलाय संदेशचा. ज्या संदेशने अत्यंत आक्रमकतेने फलंदाजी केली आहे त्याचा झेल आपण बघतोय सुमितच्या गोलंदाजीवर सुटलाय. जीवदान मिळाले ते संदेशला. स्कोर मोज ऑन 27. 27 धावा धावफलकावर. हो क्या बात आहे. स्कूप केलं तिथे हवेमध्ये चेंडू. पुन्हा झेल ड्रॉप आणि चेंडू निघून गेलाय फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. झेल सुटल्यानंतर चेंडू सरळ सीमारेषे बाहेर चौकार. हा कॅच खूप इम्पॉर्टंट होता. संदेशचे आपण बघतोय की मैदानाच्या आतमध्ये 2 झेल बॅक टू बॅक सुटलेत. आता यावेळी आपण बघितलं की मनोज होतं त्या ठिकाणी. म्हणजे दोन्ही फलंदाजी आपण बघतो की झेल सुटले आहेत आणि या चौकाराच्या मध्येने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. अजूनही 40 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. बोगी हा चेंडू मिस टाइम फटका. गोलंदाज थोडासा उलटा जाऊन झेल करण्याचा प्रयत्न. अवाक्याच्या बाहेर त्याच्या चेंडू. जजमेंट करू शकणार नाही या चेंडू आणि झेल ड्रॉप. झेल थोडासा अवघडच होता हा मनोजचा. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकर. 39 धावांची अजूनही गरज आहे ऋतू 11 या संघाला. ज्योती एंटरप्राइजेस या संघासमोर. जिंकलेला संघ निश्चितच क्वालिफाय करेल तो सुपर 8 मध्ये. ग्रुप सी मधून. चांगला ड्राईव्ह कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळते. ते क्षेत्ररक्षक आयडीमध्ये लॉंग ऑफ चेंडू कव्हर करतोय. 2 त्याचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक चांगली झाली होती. इथे मात्र गोलंदाजाने केली ती चूक. सुमितने केली ती चूक. चेंडू त्याच्याकडून ग्रीप झाला नाहीये आणि त्याचा फायदा उचलला. तिसऱ्यांदा जीवदान मिळतंय असं म्हणायला हरकत नाहीये ते मनोजला. धावसंख्येत 34 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि जो संघ या ठिकाणी जिंकेल तो सी ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असेल. दुसऱ्या पोझिशनवर असेल आणि जय झोलाई या संघासमोर त्याला दुसरा सामना उद्या दिवसात खेळावा लागेल. कारण आपण बघतोय ग्रुप सीचे सामने सुरू आहेत. ऑलरेडी ग्रुप सी मधून एक संघ क्वालिफाय झाला. संस्कार 11 या संघाने सलग 2 सामने जिंकले आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. आणि मात्र ही लढाई अस्तित्वाची सुरू आहे ग्राउंडवर. ऋतू 11 वर्सेस ज्योती एंटरप्राइजेस. आणि जिंकणारा संघ C2 या पोझिशनवर येईल आणि त्याचा सामना असेल तो जय झोलाई 11 या संघाशी. चला मॅच जरा स्पीडअप करा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांची अजूनही गरज आहे. 37 स्टील रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरी.
18 बॉल अँड 37 टू विन. चला मॅच स्पीडअप करा, लवकरात लवकर सामना फिनिश करायचा आहे. पुन्हा अभि केसरकर स्वीप केला, चेंडू मागे जातोय, चेंडू आपण बघतोय फाईन लेग मध्ये येते क्षेत्र काय त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे इझिली कंप्लीट. मनोज 2 धावा कंप्लीट करतोय. पहिल्या विकेटसाठी बघा किती चांगली पार्टनरशिप मॅचच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या 36 धावा धावफलकावर. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. थांबून खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये बघायचे तिथे क्षेत्राच्या खूप दूरवर आहे, चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न निश्चितच सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट सुद्धा होतील. गुड रनिंग. ग्राउंडच्या आतमध्ये धावाधाव सुरू आहे. धावाधाव आपल्या संघासाठी सुरू आहे, धावाधाव विजयासाठी सुरू आहे, धावाधाव क्वालिफाय होण्यासाठी सुरू आहे. ती ऋतू 11 या संघाच्या फलंदाजांची. धावसंख्या 38, 38 ऑन द बोर्ड इन द 4th ओव्हर. चला बॅट्समन चला जागेवर. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी जेव्हा केली तेव्हा निश्चित आपण बघितलं की त्या संघाला पॅनल्टी लागली. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आला जेव्हा ऋतू 11 गोलंदाजी केली होती. पुढचा चेंडू अभिसा. हो, अप्रतिम डिलिव्हरी. बॅट्समनचा फुटवर्क रीड केलं. बॅट्समन बघतोय की क्रीजच्या आतमध्ये थोडासा मागे जाऊन थोडंसं खोलवर ठिकाणी जाऊन मात्र फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. अशा मुवमेंटला यॉक केलाय हा चेंडू. पुढील चेंडू राऊंड विकेट. हो, थोडासा दूर ठेवलाय, चांगला चेंडू होता आणि ती मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज निश्चितच इथे मात्र बाद होईल. मनोजला तंबूत परतावं लागेल आणि मनोजची विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागते. जसं मगाशी मी उल्लेख केला की पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप खूप चांगली मात्र बिल्टअप होत होती आणि या मुवमेंटला मात्र धावा येणं गरजेचं आहे, खास करून अभि केसरकरच्या षटकामध्ये. आणि त्यापर्यंत आपण बघतो की विकेट इथे सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलंय ते संदेशने. फलंदाज बाद होतोय तो मैदानावर मनोज. बॅटिंगसाठी 1 डाऊन बॅट्समन पोहोचलाय गौरव मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 38 धावा धावफलकावर आहेत. गौरव ॲक्ट नॉन स्ट्रायकिंग इन. तेहतीस धावांची अजूनही गरज. 33 स्टील रिक्वायर फ्रॉम द 14 डिलिव्हरी. 14 चेंडू 33 धावा. लीडिंग एज हवे चेंडू आपण बघतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडू एक्झिक्यूट केला आहे. लॉंग लेग मधून चेंडू निघून जाईल. एक टप्पा घेऊन बघायचे पंच कन्फर्म करतायत एक टप्पा पडलाय की नाही आणि बाउंड्री चेक केली जाईल. लॉंग लेग मध्ये चेंडू बघायचा आहे बिफोर द लाईन आफ्टर द लाईन आहे की नाही, चौकार आहे की षटकार आहे आणि ते मात्र बाउंड्री चेक केली जाईल. चार धावा चौकार. स्कोर मोजन 42. हो बघायचं हा चेंडू ऑनसाइडला पूलचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. गॅप खूप मोठा आहे आणि त्या वॅकेंट एरियामधून चेंडू निघून गेला सीमारेषेबाहेर. बॅक टू बॅक चौकार. धावसंख्या 46. 12 चेंडू आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. टीम मीटिंग सुरू आहे पण टीम मीटिंग ती लवकर फिनिश करून आपल्याला सामना सुरू करायचा आहे. आतापर्यंत बघितलं की गोलंदाजी करणाऱ्या संघाने अत्यंत वेगाने मात्र ही षटकं हाताळली आहेत. अवघ्या 18 मिनिटांमध्ये आपण बघितलं की एकूण 4 षटकं कंप्लीट झाली आहेत. 12 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण उरलंय. 46 धावा धावफलकावर. सध्या आपण बघतो की 11.50 ची गती सध्याचा करंट रन रेट, पण रिक्वायर रन रेट आहे तो 12.5चा आहे.
12.5 गतीने बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. षटक क्रमांक 5 घेऊन आलाय गोलंदाज यासीन. चला सामना सुरू करा. हो, बॉटम हँडचा वापर, चांगला चेंडू होता, चांगला उसळी घेणारा चेंडू, सन्मान दिला चेंडूवर फलंदाज गौरवने आणि स्ट्राईक रोटेट केला. सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही केली त्याने की जो फलंदाज पूर्णपणे सेट आहे ग्राउंडवर, आतापर्यंत 5 चौका त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत, त्या संदेशला त्याने स्ट्राईक एंडला आणलंय. 11 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची अजूनही गरज आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन थोडंसं वाईड शुभ आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे संदेशसाठी. एक डीपी एक्स्ट्रा कवर सेट केला आहे. शॉर्ट कवरमध्ये खेळाडू आहे, सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट आहे, फ्लाईंग स्लीप, फाईन लेग, ही सर्व खेळाडूंची पोझिशन तुम्हाला बघायला मिळते. यासीन, ओ फटका बघूया, काय फटका, काय टायमिंग, काय कनेक्शन, नजाकत, सीमारेषे बाहेर षटकार. एक्सलंट बॅटिंग. आणि त्याचबरोबर आपण बघतो की 50 धावा सुद्धा इथे पूर्ण होत आहेत. धाव फलकर आपण बघतो धावसंख्या 50च्या पलीकडे जाऊन विसावते आहे, ती 53. एकत्रचं लक्ष, त्यापैकी आले त्या 53 धावा. अजून इथे 18 धावांची आवश्यकता आहे. मॅच बॉल आलेला आहे. 18 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावर. 18 balls 18 रन्स स्टील रिक्वायर फॉर टीम ऋत्वी 11. यासीनच्या या चेंडूवर अप्रतिम खेळ, हा फटका बघायला मिळाला. जसं मगाशी मी उल्लेख केला की गौरवने हेच काम पूर्ण केलं की स्ट्राईक रोटेट केलं ते फलंदाज संदेशकडे, आणि संदेशने तो षटकार वसूल केला. अजून एक स्वीकारायचा प्रयत्न, प्लेड ऑन, अंदाज चुकला, कनेक्शन झालं नाही आणि चेंडू सरळ निघून गेला. आपण बघतोय यष्टीवर आणि एक मोठी विकेट इथे गळायला लागते. यासीनने उत्तर दिल्या मागच्या चेंडूवरच्या षटकाराचं. पुढच्या चेंडूवर विकेट काढत असताना फलंदाज बाद होतोय, तो आघाडीचा या संघाचा अत्यंत महत्त्वाचा ॲसेट अष्टपैलू खेळाडू संदेश कर्नाळे. चला बॅट्समन लगेच ग्राउंडच्या आतमध्ये जा. बॅटिंगसाठी आपण बघतोय त्याच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय तो योगेश. 18 धावांची अजूनही आवश्यकता. बघूया षटकातले चेंडू जे झालेत आतापर्यंत, जे आपण बघतो कंप्लीट झालेत, ते चेंडू शिल्लक आहेत ते 3 या षटकातले. एकूण 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18ची गरज. फलंदाजीला येतोय तो योगेश. 9 चेंडू आणि 18 धावा. चला मॅच जरा स्पीडअप करा. हो, चांगला चेंडू, गुडलेनचा अप्रतिम वापर. विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला यासीनचा. व्हेरी गुड बॉलिंग. यानंतर अजून एक शेवटची मॅच शिल्लक आहे आजच्या दिवसातली, आजच्या रात्रीतली. पुढचा चेंडू, हो बघायचा हा चेंडू उंच ते गेलाय, मिसटाइम फटका, तिथे क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. चांगला प्रयत्न सुमितचा त्या ठिकाणी, पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर हा चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर चौकार. पंचांनी इशारा केला तो म्हणजे चौकार, आणि या चौकारामुळे धावसंख्येत भर झाली आहे. तुम्ही अंपायरना सिग्नल करू शकता. नॉट बिलॉंग्स टू कॉमेंट्री बॉक्स. येस, धावसंख्या आपण सांगूया, आणि धावसंख्या झाली ती भर. धावसंख्या 57 धावा धावफलकावर. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे 7 चेंडूमध्ये. ऑन ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. समोर मध्ये गोलंदाज तिथे जातोय, चेंडूची ते कव्हर करायपर्यंत बघायचं आहे. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. बॉलर एंडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. संधी रन आउटची. फलंदाज बाद. एकच धाव इथे कन्सिडर केली जाईल, ऍड केली जाईल,
आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय तो बाद. विकेट गमावली आहे फलंदाजी करत असताना आपण बघतोय. संघ आहे तो म्हणजे ऋत्वी 11 या संघाने, आणि त्यामुळे समीकरण आता शेवट षटकामध्ये गेलंय. 6 चेंडू शिल्लक आणि 13 धाव्यांची गरज. बघायचं आहे अजून एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. थोडीशी विश्रांती घेतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. ऐकूया आवाज बाळा पवारचा. 6 चेंडू आणि जे समीकरण आहे 13 धाव्यांचा. धन्यवाद. थँक्यू सर. 6 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि या 6 बॉलमध्ये जर पाहिलं तर विनय तळेकर गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 6 बॉलमध्ये विजयासाठी पाहिजे त्या 13 धावा. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सहा बॉल 13ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल विनय तळेकर. तर बॅटिंगसाठी आदित्य कदम स्ट्राईक एंडला. पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्वतःच्या फलुत्रीमध्ये झेल होईल का पाहावं लागेल आणि झेल टिपला. विनय तळेकरला यश मिळाले. महत्वाची विकेट. खेळाडू बाद. शून्यावरती बाद झालाय आदित्य कदम. मॅच अशी वाटलंय की ऋत्वी 11 या टीमकडे येताना पाहायला मिळेल, परंतु मॅच जर पाहिली तर आता कमबॅक केलंय ज्योती एंटरप्राइजेस या टीमने देखील. ज्योती एंटरप्राइजेस विरुद्ध ऋत्वी 11 अशी मॅच चालू आहे. जो संघ जिंकणार तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. 7वा संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मराठा वॉरियर्स विरुद्ध योगेश सरकार किनेश्वर अशी शेवटची मॅच यानंतरची असेल आणि त्यातून एक संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा पाहायला मिळेल. पाच बॉल 13ची आवश्यकता. 13 धावा अजूनही इथून पुढे बनवायच्यात. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 13ची आवश्यकता आहे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आहे. चेंडू समोरच्या दिशेने खेळ आहे. तिकडे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग. एक धाव मिळेल. राजेश आलाय बॅटिंगसाठी आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर योगेश कर्नाळे. योगेशने आता मॅच संपवेल का, मॅच फिनिश करेल का? कित्येक वेळा योगेशने देखील आपल्या संघाला, लंगोटी मित्रमंडळ संघ टीमला कित्येक वेळा अशा संकटातून बाहेर काढले. आता ते करावं लागेल योगेशला, कारण कर्नाळे बंधूंची ही टीम आणि स्वतः तो मात्र या टीममध्ये चांगलं कामकाज करताना पाहायला मिळालं आहे. परंतु ही शेवटची मॅच आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये थांबेल, सुपर 8 मध्ये जाईल. जो पराभूत होईल त्या संघाला स्पर्धा सोडावी लागेल. हा चेंडू भरधाव वेगाने इथं मात्र वाईड यॉर्कर टाकला गेला. डॉट बॉल. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तीनही चेंडूवरती 3 चौकार मारले तर मॅच संपू शकते. 2 षटकार आले तर मॅच संपू शकते. योगेश कर्नाळेला तो कारनामा आता करावा लागेल. परंतु हा चेंडू भरधाव वेगाने पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. त्याच टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते विनय तळेकरची. हा चेंडू डॉट. 2 चेंडू आता 12ची आवश्यकता. दोन्ही बॉलवरती षटकार ठोकावेच लागतील. संदेश कर्नाळे ज्या वेळेला मैदानात खेळपट्टीवरती होतं त्यावेळेला वाटत होतं की ऋत्वी 11 संघ जिंकेल, परंतु मॅचला कलाटणी दिली आणि विकेट मात्र संदेशची गेल्यानंतर
मॅच संपूर्णपणे ज्योती एंटरप्राइजेस टीमच्या बाजूने. समोर फटका खेळाय लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रणय चोरगे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. आता शेवटचा एक बॉल, 11 धावांची आवश्यकता. विराट 11 शैलेशदादा कोळसकर यांची टीम क्वालिफाईड झाली आहे सुपर 8 मध्ये, परंतु आता निलेशदादा कोळसकरची टीम देखील ज्योती एंटरप्राइजेस त्याच दिशेने जाताना पाहायला मिळते. हा फटका समोर आणि क्वालिफाय सुपर 8 मध्ये जाणारा 7वा संघ ज्योती एंटरप्राइजेस हा संघ पाहायला मिळतोय. टर्निंग पॉइंट या मॅचचा जर पाहिलं तर संदेश कर्नाळेची विकेट. वेल प्लेड. ज्योती एंटरप्राइजेस कमबॅक केलं. विनय तळेकरची अफलातून गोलंदाजी. शेवटची 6 षटकं टाकली. शेवटचं 6वं षटक त्याने चांगल्या रीतीने हाताळलं आणि मॅच मात्र विजय करून दिली. चला लगेच जा मैदानाच्या आतमध्ये.